नमस्कार. इचलकरंजीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. बेजबाबदार प्रादेशिक परिवहन कार्यालयावर शिवसेनेची निदर्शने. इचलकरंजी शहरातून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आरामदायी बस ट्रॅव्हल्स कंपन्यांविषयी तसेच धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या गाड्या संदर्भात अनेक तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने प्रवासी वाहतुकीपेक्षा जास्त मालवाहतुकीला प्राधान्य देणे, भरमसाठ तिकिटांचे दर, शहरातील अवैध आणि क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्या यासारख्या अनेक तक्रारींची दखल घेऊन प्रवाशांची होणारी गैरसोय, मनमानी कारभार व नियमांचे उल्लंघन याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करून अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन दिले. संबंधित नियमबाह्य तसेच धोकादायक वाहतूक करणाऱ्या बस तसेच मालवाहतूक गाड्यावर त्वरित कारवाई करावी. ट्रॅव्हल्स कंपनीकडून होणारी प्रवाशांची वाहतूक थांबवावी, अन्यथा कोणतीही पूर्वकल्पना न देता शिवसेना स्टाईलने त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिला. यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख मल्हारी लवटे, तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, महिला उपजिल्हा प्रमुख मंगल मुसळी, तालुका प्रमुख शुभा गोरे, माजी नगरसेवक मनोज भाट, युवासेनेचे अभिजित लोली, सागर जाधव, रत्नवाजी, संतोष लवटे यांचेसह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज. महाराष्ट्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीच्या अनागोंदी कारभारासंदर्भातलं एक निवेदन आपण 8 एप्रिल 2026 रोजी या कार्यालयात दिलं होतं. त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळं आज शिवसेनेनं इथे निदर्शनं आणि परत एक निवेदन आपण या कार्यालयाला दिलेलं आहे. याच्यामध्ये या शहरातून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मधून माल वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं या प्रवाशांच्या जीविताला होणारा धोका किंबहुना त्यांची होणारी गैरसोय, त्या वेळेत न पोचणं, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रेट आकारणं, त्याशिवाय शहरामध्ये जी अवजड वाहनं येतात त्या वाहनांच्यावरती कोणत्याही पद्धतीची कारवाई नाही, ती चुकीच्या ठिकाणी थांबतात आणि त्यामुळे होणारे अपघात, अशा विविध मागण्यांसाठी आज एक निवेदन आपण या कार्यालयाला दिलेलं आहे. कार्यालयाचे अधिकारी आज या ठिकाणी येऊन भेटून आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आहे आणि पुढील 8 दिवसात या सगळ्याच गोष्टींची तपासणी करून त्यांची जी काही तपासणी पथकं स्क्वॉड आहेत त्या माध्यमातून कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पुढील 8 किंवा 15 दिवसात जर या संदर्भात कोणत्याही पद्धतीची कारवाई जर निदर्शनाला आली नाही तर मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेच्या स्टाईलनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, हे या निमित्ताने मी इशारा देतो. शिवसेना नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्यानं रस्त्यावर राहते. हीच हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदेश, या पद्धतीनं शिवसेनेचं कार्य चालू. जय महाराष्ट्र.